येवला येथे श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आहार विहार आणि आरोग्य या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिर, आरोग्य तपासणी आणि सभासदांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला. पटेल कॉलनीतील श्रीराम सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रावसाहेब दाभाडे यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात ईश्वरी प्रार्थना आणि प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख मार्गदर्शक आणि आरोग्य सल्लागार प्रमोद देवडे आणि सौ रोहिणी देवडे यांनी निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार विहार आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी इनर व्हील क्लबच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची बीपी आणि शुगर तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष तथा समाजसेवक नारायण मामा शिंदे यांचा पुणेरी पगडी आणि सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इनर व्हील क्लबचे अध्यक्ष विजया पाटील आणि डॉक्टर विलास दाभाडे यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान झाला. यावेळी सतीश गुप्ता, त्र्यंबक शिवरे, चंद्रकांत दिवाळे यांच्यासह अध्यक्ष रावसाहेब दाभाडे आणि डॉक्टर विलास दाभाडे यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कार उत्तर देताना नारायण मामा शिंदे यांनी विनोदी किस्से सांगून उपस्थितांना हसविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव कृष्णा शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन गुमान सिंग परदेशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतापराव देशमुख, अशोक परदेशी, किशोर कुमावत, सुदाम दाणे, सूरज मलकरवा, शशिकांत मालपुरेसर, सुधाकर भामरे, शिवाजी दाजी लोणारे, इनर व्हील क्लबच्या महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला. आज आपण मामा ज्यांना नारायण मामा म्हणतो त्या मामांनी जे त्यांच्या हयातीमध्ये जे कार्य केलं तुम्हाला सगळ्यांना जी माहिती आहे. त्यांनी ग्रामीण भागामध्ये असो, शहरी भागामध्ये असो, लेडीज असो, स्त्री असो, गरीब असो, श्रीमंत, मोकळा असो, आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे जे बरेचसे प्रश्न होते त्या प्रश्नावर उत्तर घालण्याचा, मदत करण्याचा प्रयत्न केला. मदत करणं ही काही सोपी गोष्ट नाही, तर फार मोठं मन लागतं. म्हणून मी सांगितलं होतं ज्याचे जो बोले तशी चाले त्याची वंदारी पावले. बोलण्याप्रमाणे मला एक आठवण होती. त्यांचे वडील दशरथाच्या पोटी हे नारायण जन्माला आले. तर त्यांच्या वडिलांच्या घरी मी लहान असताना आमच्या काहीतरी यांत्रिक पद्धतीने हे करायचं. त्यांच्या घरी जेवण सुद्धा केलं. त्यांच्या वडिलांचा मला चांगला परिचय होता आणि आज हा संपर्क पण आज त्या ठिकाणी आला. ही बरेच वेळ टिकली. शुगर आणि ब्लड बीपी असेल किंवा इतर पुढच्या गोष्टी आहेत त्याच्याशिवाय आपल्याला जगता यायला हवं. तो आपल्या आयुष्यात किंवा आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये तो नसावा असं किती जणांना वाटतं. तर मी माझं आतापर्यंत 9 किलो वजन वाढवलंय आणि खूप आनंदी जीवन जगायला मला. घरवाल्यानंतर बायको हातामध्ये ताट होतं. ताटामध्ये कापूस होता आणि कापूस खात होती. म्हटलं काय झालं म्हणजे डॉक्टरांनी हलका फुलका खाल्ला. थांब थोडं. नाही असं कुठे असतं का तुम्ही काय कार्यक्रमाला जाता म्हणे आणि पेपरला कधीच फोटा म्हटले. आणि मी त्या संधीमध्ये होतो का मला कधी संधी भेटते आणि मी कुठेतरी फोटो काढतो, कोणत्या तरी कार्यक्रमाला जातो आणि माझा फोटो पेपरला यायला पाहिजे. बायकोची इच्छा पूर्ण करायची. म्हणून बरेच दिवस वाट पाहिली. एक दिवस आंबेडकर पुतळ्याजवळ मोठी गर्दी जमली. मी म्हटलं अरे हा नक्की मोर्चा आहे, आपण या मोर्चात सामील व्हायचं. आणि गेलो, सामील झालो आणि मेन रोडने तो मोर्चा चालला. हमारी मागणी पुरी करो, हम सब एक आहे. आणि मग मी पण त्याच्या बरोबर पुढे आणि समोरून सचिन भाऊ आले फोटोग्राफर आणि ते फोटो काढायला लागले. माझं समज जात आहे फोटोग्राफर यांनी सगळ्यात पुढे दुसऱ्याच्या हातातून झेंडा घेतला. हमारी मागे पुढे गो, हम सब एक आहे. आणि मग ते फोटो झाला, व्हिडिओ सेक्शन झालं आणि तो मोर्चा पुढे गेला. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी स्टँडवर गेलो पेपर आणायला सायकलवरती. म्हटलं चला पाहतो तर काय पेपरला फोटो माझा घेतला. घेते बायकोला घेतला. म्हटलं हे बघ फोटो झेंडा हातामध्ये, माझा फोटो आला. बायको खूप आनंद झाले. अरे वा छान. पण खाली वाचा ना. म्हटलं पण वाचायचं काय काम आहे, फोटो आला याला महत्व आहे. अहो म्हणजे हा नगरपालिकेचा सफाई कामगारांचा मोर्चा होता. एका कवीने सांगितलं राग जपावा भांडणाआधी, मित्र जपावा रुसण्याआधी, मित्र जपावा रुसण्याआधी, मैत्री जपावी तुटण्याआधी, मैत्री जपावी तुटण्याआधी आणि मस्त जगावे मरण्याआधी, मस्त जगावे मरण्याआधी, मस्त जगावे मरण्याआधी. धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांनी अवलंबून संस्थेतर्फे आपण यावेळी ज्येष्ठ नागरिक लोकांसाठी शुगर आणि बीपी चेकअप कॅम्प ठेवलेला आहे. कारण या वयात बीपीचा खूप जणांना प्रॉब्लेम येतो. चेकअप न केल्यामुळे लक्षात येत नाही, अचानक काही अडचण येऊ शकते. आणि शुगर पण सगळ्यांची चेकअप करणे गरजेचे आहे. म्हणून आपण हे सर्वांनी ठेवलेलं आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स.
विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. एसी रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.